पालक पराठा रेसिपी कशी बनवायची आज आपण हे बघणार आहे. पालक पराठा हे पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ आहे जे न्याहारी किंवा जेवणासाठी बनवता येते. लागणारे साहित्य 2 कप गव्हाचं पीठ, 1 कप पालक स्वच्छ धुवून चिरलेलं, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हिरवी मिरची बारीक चिरून, 1 चमचा जिरं पूड, 1 चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल, आवश्यकतेनुसार पाणी. कढईत पाणी गरम करून त्यात पालक घालून आणि 2 मिनिटे उकळवून घेऊ. पालक आपण 2 मिनिटं उकळवून घेतला. आता काढून घेऊ. गरम पाण्यातून काढून थंड पाण्यात घालून घेऊ आणि लगेच मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊ. परातीत गव्हाचे पीठ घालून त्यात धनेपूड, मीठ, हळदी पावडर, जिरा पूड, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरचीचा पेस्ट, पालक प्युरी घालून मिक्स करून घेऊ. आणि 1 चमचा तेल घालून घेऊ. आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून मऊ आणि घट्ट पीठ मळून घेऊ. पीठ आपण मळून घेतला. आता त्याला 15 ते 20 मिनिटं झाकून बाजूला ठेवू. 20 मिनिट आपण पीठ चांगलं भिजवून घेतला. पिठाचे लहान लहान बॉल्स करून घेऊ. सगळे बॉल्स बनवून घेतला. आता आपण पराठा लाटून घेऊ. हलक्या हाताने पराठा लाटून घेऊ. पराठा आपण लाटून घेतला. तवा आपण गरम करून घेतला. त्यावर पराठा घालून भाजल्यावर उलटून त्यावर तूप किंवा तेल लावून घ्या. दोन्ही बाजूने पराठा छान खरपूस भाजून घ्या. गरमागरम पराठा दही, लोणचं किंवा लोणीसोबत सर्व्ह करा. अधिक चवदार पराठ्यासाठी त्यात कसुरी मेथी किंवा थोडेसे बारीक चिरलेले कोथिंबीर घालू शकता. पराठा अधिक मऊ होण्यासाठी पीठ मळताना 2 चमचे दही घालू शकता. चविष्ट आणि पौष्टिक पालक पराठा तयार आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.